हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आम्ही तर मजेतच आहोत. चला, ट्रिपचं साईडला राहिलं आता सगळं. पण मी येऊन इथं 1 महिना होत आहे. अजूनही माझ्या रूमचं सगळी क्लिनिंग झालेली नाही. माझ्या ड्रेसिंगवर वगैरे एवढा धिंगाणा होता ना, तर रोज बघायचं आणि उद्या आवरता येईल, परवा आवरता येईल. मग मध्येच असं झालं की ट्रिपला जाऊन आल्याच्या नंतर आवरता येईल, पण त्याला काही हात लागत नव्हता. आज म्हणलं जेवढं होईल तेवढं, थोडंफार तरी तेवढं आवरून घ्यावं. हे आणि परत माझ्या वॉशरूमच्या इकडचं हे एक पोर्शन, म्हणजे हे सगळं आवरायचं राहिलंय, तर ते एक आवरता येईल. आता जसा वेळ भेटला तसा आवरणं होईल. आज तर मी ड्रेसिंग काढलंय, आता ड्रेसिंग आवरून घेईल. आणि आज येणार आहे शुभांगी. तर कशासाठी शुभांगी, म्हणजेच आमची पुतणी, कशासाठी येणार आहे ते तुम्हाला समोर कळेलच. चला, दम लागत आहे बघा एवढं. चला, बोलते तुम्हाला आता नंतर. जे आणलं ते ड्रेसिंगवर टाकणं किंवा जे आणलं ते ड्रेसिंगच्या बॉक्समध्ये टाकणं असं चाललेलं होतं आमचं, लेकरांचं, सगळ्यांचंच. आणि हे एकच प्लेस असा आम्हाला भेटत होता की काही आपण ठेवू शकतो, कारण कबड वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलेलं होतं, किंवा बाकी कुठं आपण ठेवू शकत नाही. तर हे एकच जागा अशी होती, काही आणलं ते पसारा टाकायचा असं. तर इतका जास्त पसारा जमलेला होता ना, तर मग माझं सगळं एकदाच काढणं झालंय. मग आणि बॉक्स वगैरे सगळे वॉश करायला मी बाहेर ठेवलेत, तेही वॉश करून घेईल. आणि त्यात लेकरांच्या वॉचेस म्हणा, पेन्सिल, इरेझर, शार्पनर्स, अशा सगळ्या गोष्टी, आणि आमच्याही खूप साऱ्या गोष्टी. तर तेच आता मला सगळं सॉर्ट आउट करून व्यवस्थित ठेवायचं आहे. माय माय माय, आमच्या घरी झाल्यात अशा बारीक बारीक पाली. आता ह्यांना काय करणार? माझ्या रूम मध्ये जर गेली, तुझ्या रूम मधूनच आणलेली आहे ही. माय गेली खाली. गेली. इसका अब हम क्या कर रहे हैं? किती कचरा बघू शकता. ते जाळणं चाललेलं आहे. इकडं एवढा खाली उतरून पकडा. हा, तुम्ही क्रिकेटर झाला असतात. अरे बाई, तिकडच फेक ना. का? अरे खरंच ना, मग माझी जाऊ कोण राहिली असती, पण छानच राहिली असती असं वाटतंय मला. भेटली नसती मला. इकडं ना ॲग्रिकल्चर लँड आहे गव्हर्नमेंटची, तर आम्ही इकडं जाळू शकत नाही. जर तिकडं उडून गेलं, काही जळालं तिकडं, किंवा इथं मोठा जाळ जरी लागला ना, ते तिकडून विजल मारत येते, म्हणजे तुम्ही काय करायला तिथं म्हणून. तर बघा, इकडं हे माती कधी आणून टाकलेली आहे, अजून जागेवरच आहे. आणि आमच्या इथे एकदम खेड्यात कसं वातावरण असतं, मस्त झाडं वगैरे, तर तसं वातावरण आहे बघा. आणि तिकडं आमची मन्नू आता जाळ लावून शेकत आहे. शेकोटी केलेली आहे, मस्त शेकायलेत. ओके बाय, आता मी मध्ये चालले. बघा, ड्रेसिंग क्लीन करणं चाललेलं आहे. तर ड्रेसिंगचे बॉक्स बाहेर आणून, म्हणजे ह्याला तर इतकं खराब होतं, निघत नव्हतं. लाकडाचे असून मी ह्याला वॉश केलंय आणि इथं उन्हात वाळू घालायला ठेवलंय, कारण पुसल्यानं ते काही गेला नसता मधला जे डस्ट आहे, धूळ आहे, म्हणून मी छान वॉश करून घेतले. चला, आतमध्ये नेऊन आता याला लावणार आहे आणि सगळं सेट करते, म्हणजे एवढं तरी काम नंतरचं माझं हलकं होऊन जाईल. इकडं आणा, स्क्रब द्या. इकडं आणा. बघा, आज येणार आहेत घरी पाहुणे, आणि आमच्या मॅडमनं काहीतरी नवीनच काढून ठेवलंय, कारण आमची जी हॉलमधली टाईल्स आहे ना, ती आहे मॅटवाली. तर तिच्यावर थोडाही डाग जमत नाही. थोडा डाग पडला की म्हणजे त्याचा डाग राहणारच. त्याला मग टाईल क्लीनरनं पुसलं तर व्यवस्थित राहील. तर बरेच दिवसापासून आमचं क्लीनर संपलं होतं आणि ते काय आणणं आम्हाला होत नव्हतं. तर आमच्या ताईनं काय केलंय, रेडवालं जे बाथरूम क्लीनर येते ना, हार्पिकचं, ते एका मगमध्ये पाणी घेऊन त्यात थोडं टाकून सगळीकडं असं शिंपडलंय.
तर ते काय झालं माहिती आहे का, प्रत्येक ठिकाणी असे डॉट 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 असे डाग पडलेत. म्हणजे जिथं ते लिक्विड पडलंय ना तिथं व्हाईट झालंय आणि जिथं नाही पडलं तिथं डाग जशाला तसं ब्लॅक ब्लॅक दिसत आहे. आणि हे टाईल एवढं मेंटेनन्सला अवघड आहे ना, आम्हाला जर अगोदर माहिती असते तर बिलकुलच बसवलं नसतं. तर आता आमच्या मॅडमनं तसं केलंय. आता वाजलेत 12:30, आमच्या घरी येणार आहेत पाहुणे आणि आता 2-3 वेळेस दोघींनी घासून घासून काढलंय. इकडे बघा, तुम्हाला स्क्रब पण दाखवते मी. तुम्हाला डाग पण लक्षात येत असतील तर आमचे कामं तुम्ही बघून घ्या. वा 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 वा, डाग, अरे तुम्ही लाईट लावायची गरजच नाही ताई, इझिली ओळखायला यायलेत. तर असे काहीसे डाग पडलेत. म्हणजे जिथं ते लिक्विड पडलंय ना तिथं मस्त वाईट झालंय आणि जिथं नाही तिथं, इकडे बघा ताई, क्लॅप करा सगळ्यांनी, आमच्या ताईसाठी क्लॅप करा. किती छान. म्हणजे आणि आमच्या नंदबाईचा आत्ताच फोन आला होता की 1 आवरमध्ये आम्ही तिथं यायलो आणि दोघीपैकी एक तरी जण आमच्या सोबत शॉपिंगला आलं पाहिजे. आणि अजून आमच्या आंघोळी तशाच बाकी आहेत, भांडे आहेत, किचन आवरायचं आहे, पोचा राहिलाय. माझी आंघोळच झाली ना, आता घासून घासून आंघोळ करावंच लागेल, इतकी आंघोळ झालेली आहे. आणि मला तरी माहिती नव्हतं त्या येणार आहेत म्हणून मी ड्रेसिंग आवरायला काढला होता. तर ते कॉल येण्याच्या आधी होता, पण इथं कॉल आल्याच्या नंतर अशी कामं चालू आहेत. इकडे बघा. अरे तसं होईल वाटलं नाही मला. एका मग मध्ये घेऊन असं टाकायचं आणि पुसून घ्यायचं. चला, आमचा काढलेला गोंधळ तर आता संपलाय आणि आता लागलोच स्वयंपाकाला. कारण रिझन तर तुम्हाला माहिती आहे, आमच्या नंदबाई वगैरे येणार आहेत. तर म्हटलं चला स्वयंपाक लवकर करून घ्यावा, कारण मुक्ताताई आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत बाहेर पण जायचं आहे. मुक्ताताईचं असं म्हणणं होतं की दोघीपैकी एक जण तरी माझ्यासोबत या, तर मग स्वयंपाक पटकन जर आवरला तर मग एक जण जे घरी राहील त्याच्यासाठी हेल्प होईल. कारण बरंच काम, म्हणजे आमचं सकाळचं काम आवरलं नव्हतं ना आणि सगळेजण आले होते. तर मग आता परत सेकंड टाईमचा स्वयंपाक, तर मग सगळा लोड एकटीवर पडेल आणि एक जण बाहेर. तर त्यासाठी मग इथं स्वयंपाक आमचं पटापट आवरणं चाललेलं आहे. तर आमचं आवरणं होत नाही तोपर्यंत मुक्ताताई तृप्ती आलेत. आता माझा असा विचार आहे की तृप्तीची हेअरकट वगैरे आहे तर तिला समोर पाठवावं आणि सलूनमध्ये तू हेअरकट कर, म्हणजे तिला 1-1.5 तास तिथं लागतील आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या दोघीपैकी कोणीतरी एक जण तिथं येईल. किती ओव्हर ऍक्टिंग, दोघींनाही माहित आहे, एकमेकीला माहित आहे म्हणून. ओव्हर एक्टिंग की दुकान दोनों भी. किधर जा रहे भांजी को लेके? हाँ, बहन को भांजी को लेके और हमको नहीं यार, हम ही जाने वाले। लेकिन हम आए तो मजा है, नहीं मामू के साथ कुछ मजा नहीं है. आपको बिना मजा आहे. तृप्ती ह्या शब्दावर राहा. काय ऐकू आलं नाही. तर शुभांगी कशासाठी आली होती ते तुम्हाला सांगते. तर या धोंड्याच्या महिन्यात, अधिक महिन्यात आईची ओटी भरायचं असं निघलेलं आहे. तर शुभांगी आमची रिलेशननं मुलगी पडती, म्हणजे आमची पुतणी आहे. तर मग आमच्यासाठी तिनं साड्या वगैरे घेऊन आली होती, ओटीचं सगळं घेऊन आली होती. तिला मागच्या वेळेस म्हणलं होतं की काही गरज नाही, पण काय माहिती तिला वाटलं असेल की ताई त्यांना फील नाही झालं पाहिजे की आम्हाला मुलगी नाही. तर बघा आमच्यासाठी असं घेऊन आली होती. आणि इथं तिचं म्हणणं चाललेलं होतं की कोणती साडी कुणाला करू? तर मग आमचं म्हणणं चाललंय की अरे कोणती कर, आम्हाला पाहिजे ती आम्ही एकमेकी वेअर करतो. नंतर जे आवडली ते मी भांडून घेतो आम्ही. हो, छोटी. तुझं लांब आहे. तर शुभांगीने अशा साड्या आणल्या होत्या आमच्यासाठी. फक्त कलरच चेंज होते, दोन्ही साड्यांचे डिझाईन एकदम सेम होते. आणि आता ओटी वगैरे भरत आहे ती. किती म्हणजे म्हणलोत आम्ही की नाही घालतो म्हणून, पण त्यांची इच्छा होती की आम्ही आत्ताच घालाव्या म्हणून. तर मग अशा साड्या वगैरे घालून घेतल्या, बांगड्याही आणल्या होत्या त्याही घातल्या आणि अशी झाली शुभांगीची ओटी भरणं. आणि आता
शुभांगी बाई वगैरे सगळे जेवले होते. माझं आणि ताईचं जेवण राहिलं होतं, तर खूप जास्त भूक लागली होती. आता जेवायचं आहे आणि मग मला बाहेर जायचं आहे. मुक्ताताई आणि तृप्ती समोर गेलेत. तर तुम्हाला सांगितलंच मी की ते सलूनमध्ये गेलेत. तर तिथून मग आता झुडिओ, स्टाईल युनियन असं जायचं आहे. तिची शॉपिंग करायची आहे. तर फुल बिझी डे आहे आजच नाही तर कितीतरी दिवसापासून बिझी डे चालू आहेत. इकडं धोंड्याला तिकडं धोंड्याला शिफ्टिंग, हे क्लिनिंग ते क्लिनिंग अजूनही संपलं नाही. आणि इथे लेकरांचा गोंधळ तुम्ही बघू शकता. आता बहुतेक लेकरांची स्कूल चालू झाल्यासच आराम भेटेल असं वाटत आहे. कारण एकदा लेकरांना काढून दिलं मध्ये तर दिवसभर आपण फ्री राहतो. तर मी तर खरं या वर्षामध्ये कंटाळून गेले फिरून फिरून. चला मग या वर्षामध्ये आता मला आराम भेटतो की हेही वर्ष तसंच जातं बघूया. आता तर सध्या छान जेवण करून बाहेर जायचे. शुभांगीला बाईला किती राहा म्हणलं तर त्या काही राहिल्या नाही. घरी कोणी नाही, ॲडजस्ट होत नाही म्हणून दिवसभर थांबल्या आणि आत्ता निघाल्यात. मग तर यांनी आले होते बाहेरून आणि बस स्टॉपपर्यंत त्यांना सोडतो बोललेत. तर मग हरी, शुभांगी आणि बाई आता निघाल्यात. मग त्यांना बाय करून मी पण रेडी व्हायला गेले. तर अशी झाली तृप्तीची शॉपिंग. कारण तृप्ती राहणार आहे हॉस्टेलला, तर तिच्यासाठी हॉस्टेलसाठी शॉपिंग करायची होती. म्हणजे नाईट ड्रेसेस वगैरे आणि नॅशनल मार्ट पण आम्ही गेलो तिथं. तिचं सगळं हॉस्टेलवर लागणारं सगळं घेणं झालं. असा गेला आजचा दिवस आणि असा होता आजचा व्लॉग. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच हसत राहा.